लीग स्टेज मधील आजच्या दिवसातील अंतिम सामन्याला आपण करूया सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती दिलीप, ऑन स्ट्राइक बॅट्समन मध्ये उल्केश आणि नॉन स्ट्राइक वरती पप्पू. पहिलाच बॉल वेगवान बॉल फेकलाय लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल ठेवलाय बॉल वरती आणि इथे येतोय डॉट बॉल. पहिला बॉल निर्धाव रीतीनं फेकत असताना गोलंदाजी मार्क वरती कॅप्टन दिलीप. अंतिम सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय. बल्लाढ्य लक्षाकडे अग्रेसर व्हावं लागेल. पहिला बॉल डॉट आणि दुसरा बॉल बॅटची लिडिंग आहे. लेमन कट न मात्र फटका इथे फसलाय आणि यष्ट्यांवरती वेध घेत असताना क्लीन बॉलच्या स्वरूपात उल्केश मात्र डकआउटच्या स्वरूपात. दुसऱ्या बॉलवरती डकआउटचा शिकार झालाय उल्केश. बाद होतो इथे. धावसंख्या आहे ती धावफलकावरती 0 आणि एक महत्वाचा धक्का बसलाय तो बॅटिंग करणाऱ्या जय मल्हार मोटार संघाला. पहिला बॉल डॉट आणि त्यानंतरचा बॉल वरती क्लीन बॉलच्या स्वरूपात फलंदाज बाद. तिसरा बॉल सन्मान देण्याचा प्रयत्न इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. प्ले अँड मिस. तिसरा बॉल येतो इथे निर्धाव. 3 बॉल मध्ये धावसंख्येचा अजूनही श्री गणेश झाला नाही. प्रथम बॅटिंग करत असताना टीम जय मल्हार मोटार्स 11 आपण पाहतोय. क्रमांक चौथा बॉल वेगवान बॉल गतीवरती स्वार झाला यावरती देखील. आणखी एक डॉट बॉल फेकत असताना मैदानाच्या आतमध्ये 4 डॉट बॉल इथे फेकलेत खऱ्या अर्थानं. त्यामधील एक विकेट. 4 बॉल चांगल्या योग्य रीतीनं फेकलेत गोलंदाजी मार्क वरती दिलीपनं. दिलीपचा बॉल ऑन फील्डच्या वरून क्लिअर केला. बॉल ऑन साइडला एक टप्पा घेत बॉल सीमा पार मिड विकेटला जातोय. धाबेंचा श्री गणेश करणारा चौकार. धावसंख्येचा श्री गणेशच्या तब्बल 5व्या बॉलवरती या 4 धाबा येत आहेत. 4 लगातारचे डॉट बॉल तुम्ही पाहिले. आणखी एक क्लासिकल ड्राईव्ह स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका आहे. अफलातून लॉंग ऑनला बॉल चाललाय. कमालीचे क्षेत्ररक्षण केलेत. क्षेत्ररक्षण तिथे चांगले होते. ऑफिशियल डिसिजन आमच्यापर्यंत येईपर्यंत आम्ही वाट निश्चित पाहू. धावा मिळतील या बॉल वरती. बाउंड्री चेकिंग. यस ओके. बाउंड्री इथे चेक केली जाते. अंतिम सामना आजच्या दिवसातील आपण पाहताय. इथे धावा मिळतील त्या फक्त 2. 2च्या मदतीनं 1 ओव्हरचा खेळ संपला. धावा धाव फलकावरती आहेत त्या 6 या धावसंख्येवरती. एक महत्वाचा धक्का बसला आणि 6 धावा धाव फलकावरती बॅटिंग करणाऱ्या जय मल्हार मोटार्स टीमला लागत असताना 6 या धावसंख्येवरती पहिला धक्का. चांगलं स्पेल आता पहिले आपण 4 बॉल डॉट पाहिले. त्यानंतर 4 धावा आल्या आणि त्यानंतर या दुहेरीनं धावसंख्या 6 या धावसंख्येवरती. एका ओव्हरमध्ये धावा धाव फलकावरती 6. क्रमांक दुसऱ्या षटक घेऊन आला गोलंदाजी मार्क वरती शरद. शरदचा पहिला बॉल चांगला बॉल होता खऱ्या अर्थानं परंतु कमालीचा फटका त्यावरती. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय सीमा पार. 4 धाव्यांसाठी क्लासिकल चौकार.
निर्धाव आले होते त्यानंतर धावा जमवायला सुरुवात केली आहे बॅटिंग करणारा जय मल्हार मोटार्स टीमनं. या 4 धावसंख्या 10 या धावसंख्येवरती बॅकफुटला जाऊन जागा बनवता स्ट्रोक केचलाय. बॉल डीप स्क्वेअर लेगला चाललाय सीमा पार. 4 धाव्यांसाठी बॅक टू बॅक दुसरा सलगचा चौकार. संयम दाखवणं क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्वाचं असतं. 4 बॉल निर्धाव जरूर आले होते आणि त्यानंतर जी धावसंख्येला सुरुवात केली तिथे मागे वळून पाहिलं नाहीये. इथे देखील शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, परंतु मध्ये आला क्षेत्ररक्षक, पकडली जाईल कॅच आणि इथे मात्र फलंदाज होते बाद. कमालीची कॅच पकडले कुणालनं. उद्या स्पेशली सूचना आहेत. उद्या ज्यांच्या ज्यांच्या मॅचेस आहेत त्यांनी पहिली मॅच ज्या 2 संघांची आहे त्यांनी 9 वाजता टाइम रिपोर्ट दिलाय. आयोजकांच्या वतीनं सूचना येत आहेत. टाइम रिपोर्ट तुम्हाला 9चा असेल. 9:15 पहिला बॉल उद्या पडणं गरजेचं आहे. याकडे आपण लक्ष द्या. चांगला फटका होता परंतु एलिमिनेशन मिळालं नाहीये फलंदाजाला आणि तिथे बाद. इथे आल्याला प्रहार चढवण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, कॅचची संधी आणि एका मागे मागे दुसरा धक्का बसत असताना तू चल में आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक धक्का लागत असताना जय मल्हार टीमला. कमान डीचे पार्टनरशिप करणं क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्वाचं असतं. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जरूर पाहत असाल पार्टनरशिपची नितांत गरज असते. त्याचमध्ये लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये देखील पार्टनरशिप किती महत्वाची असते ना, ही मॅच तुम्हाला निश्चित सांगते. पार्टनरशिपची गरज आहे. इथून छोटीशी पार्टनरशिप हवी आहे खऱ्या अर्थानं जय मल्हार मोटार्स टीमला. 2 लगातारचे धक्के. इथे देखील वेगवान बॉल, गतीवरती स्वार. 2 लगातारचे धक्के मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स खऱ्या अर्थानं वाढलाय गोलंदाजाचा आणि ते झलकावत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट आले. ते 2 डॉट बॉल देखील आपण समजूयात आणि तिसरा बॉल देखील इथे सलगचा निर्धाव येतोय. म्हणजे धाव फलकावरती 3 बॉल मध्ये 37 कॉर्नर धाव रेखाटलीच नाही. अशा पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शरदच्या माध्यमातून तुम्ही पाहताय स्लॉट मध्ये, परंतु इथे परफेक्ट यार्कर दांडी गुल केली. फलंदाज इथून जाईल माघारी. तिसरा धक्का या षटकामध्ये लागत असताना जय मल्हार मोटार्स टीमला. कमॉन डीजे. क्रिकेट कधी बदलेल तुम्हाला खऱ्या अर्थानं माहिती असं सांगू शकत देखील नाहीयेत. शरदच्या गोलंदाजीवरती पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले होते आणि त्यानंतरचे 4 बॉलमध्ये त्यानं 3 विकेट मिळवत एकही धाव दिली नाहीये. हे क्रिकेट आहे. कमबॅक करणं हे स्वतःवरती विश्वास ठेवणं क्रिकेटच्या पडलावरती खूप महत्वाचं असतं आणि याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना गोलंदाज दिलीपच्या नंतर गोलंदाजी करत असताना शरदच्या माध्यमातून तुम्ही पाहताय 2 लगातारचे चौकार आणि त्यानंतर 4 बॉलमध्ये 3 सफलता अर्जित करत इथे एकही धाव दिली नाहीये. हे विश्वास ठेवणं स्वतःवरती गरजेचं. सेल्फ कॉन्फिडन्स क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे आणि ते सिद्ध करणं देखील खूप महत्वाचं आहे. हे तुम्ही सातत्यानं प्रामाणिक प्रयत्न शरदच्या माध्यमातून तुम्ही दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं. चला सामना आपण स्पीडअप करा. लेझी क्रिकेट खेळू नका मैदानाच्या आतमध्ये प्लीज. धावसंख्या धावफलकावरती दर्शन आजच्या दिवसामध्ये प्रचंड मेहनत घेतो साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये. सूर्य गायकवाडनं देखील साथी स्कोररची साथ दिली आणि त्यानंतर आयोजनामध्ये प्रचंड मेहनत कडावकरांच्या संयुक्त विद्यमानाने घडवलेली शृंखला आपण पाहतो. ही शृंखला नाहीये तर खऱ्या अर्थानं आनंद उत्सव साजरा करतायत कडाव गावचे सर्व खेळाडू.
आणि त्याच परिस्थितीमध्ये आपण अंतिम सामन्याकडे जातो पहिल्या दिवसातील. स्लॉट मध्ये बॉल बॅक टू द बॉलर, डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल, बॉल उचलेल फेकेल तोपर्यंत मिळते फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या धावफलकावरती 15 या धावसंख्येवरती. थेंबे थेंबे तले साचे. अगोदर विस्फोटक इनिंग खऱ्या अर्थाने खेळली होती मागील षटकामध्ये आणि त्यानंतर धावा वाचवण्याचं काम केलंय. इथे देखील टपली द्यायची होती, फक्त कट करायची होती, दिशा द्यायची होती, वेगाचा वापर करायचा होता, परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणखी एक डॉट बॉल धावसंख्या स्थिर राहील 15 या धावसंख्येवरती. या सिंगलला देखील धावसंख्या जाऊन पसते ती 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड. सर्वप्रथम बॅटिंग करतोय या स्पर्धेमध्ये तो बॅटिंग करणारा जय मल्हार मोटार्स 11. बॅकफुटला जाऊन कलात्मक फटका, परंतु क्षेत्ररक्षक अवेलेबल. फटका चांगला होता परंतु त्यासाठी क्षेत्ररक्षण देखील सजवलंय. ज्या प्रकारचे जाल विणले गेले त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना दिलीप वैयक्तिक दुसरं षटक घालतोय या मॅच मध्ये. मिडल ऑर्डरचं षटक आहे, संघाकडून तिसरं षटक हाताळतोय. पहिला बॉल सिंगल, दुसऱ्या बॉल वरती डॉट, तिसरा बॉल सिंगल, चौथा बॉल देखील सिंगल येते. पाचवा बॉल इथे देखील दांडी गुल. फलंदाज जाईल पुन्हा एकदा माघारी. आणखी एक धक्का लागत असताना निराशा आणि निराशा जय मल्हार मोटार्स या संघाला. इनॅट नंबर 7 च्या भूमिकेमध्ये बॅटिंग मार्क वरती ऋषी. चांगला फटका आहे अलॉंग द कार्पेट, डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ मध्ये बॉल, क्षेत्ररक्षक आहे, इथे देखील मिळते सिंगल. सिंगलला या मॅच मध्ये जास्तीत जास्त प्राधान्य दिलं. 3 षटकांमध्ये 6च्या सरासरीने जाऊन पोहोचलाय तो जय मल्हार मोटार्स 11 हा संघ 18 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपला 18 धावा धावफलकावरती. अठरा धावा धावफलकावरती 5 गडी बाद झालेत 3 षटकांमध्ये. फलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना मॅच मध्ये जय मल्हार मोटार्स 11 ची सध्याची स्थिती आपण पाहतोय 5 बाद 18. अर्ध संघ मैदानाच्या बाहेर गेला 18 या धावसंख्येवरती. अद्याप तरी या स्पर्धेमध्ये धावा चेसिंग झालेल्या नाहीयेत. म्हणजे प्रत्येक मॅच तुम्ही डिफेंड होताना पाहिले आजच्या दिवसामध्ये. मागील 5 मॅच या मॅच मध्ये काय पाहायला मिळेल. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा जज करताय क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टला कॅच ड्रॉप, जमिनीला दान झेल. आणि इथे मात्र धावा संख्या 1 ने वाढते 19 धावा धावफलकावरती. संघ अगदी मजबूत स्थितीमध्ये फिल्डिंग करणारा संघ जर आपण पाहिला तर रियाश वेदांश 11. आणि अशा परिस्थितीमध्ये देखील अशा कॅच ड्रॉप करणं खऱ्या अर्थानं ते प्रेशर स्वतःकडे ओढण्यासारखं आहे. दुसरा बॉल इथे देखील झेलची नामी संधी जज करता येत उलट्या दिशेनं, परंतु इथे मात्र थोडी अवघड होती झेल. इथे देखील 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न रन आउटची संधी.
सुखरूपरित्या पोहोचलाय नॉन स्ट्राईक एंड वरती बॅट्समन. इथे देखील मिळते एक एकेरीनं धावसंख्या 20 या धावसंख्येवरती 20 बॉलचा डबल दर्शन खेळ संपलाय आणि धाबा त्या धावफलकावरती 20. एकेरीला प्राधान्य या मॅच मध्ये 20 धाबा धावफलकावरती. चार बॉलचा खेळ बाकी आहेत क्रमांक 4थ्या षटकातील. तिसरा बॉल वेगानं आणि लाईन लेंथ कंट्रोल मध्ये चांगल्या रीतीनं वेग देखील होता आणि दिशा देखील चांगल्या रीतीनं डॉट बॉलचे होते सांगता ऑफिशियल्स माहिती सांगत असताना इथे डॉट बॉल कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये. आदरणीय केतनजी गाबडे यांना मी विनंती करतो या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती आपण आसनस्थ व्हायचंय. आपलं देखील सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय केतनजी गावडे यांना मी विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. आणखी एक विकेट जातोय 6वा धक्का लागलाय तो ऋषीच्या स्वरूपामध्ये जय मल्हार मोटार्स 11ला. रियांश वेदांश 11ला माफ करा. इथे देखील चांगला बॉल डॉट बॉलचे होते सांगता. रियांश वेदांश 11ची सध्याची स्थिती आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल फक्त हुक केलाय दिशा दिले वॅकॅन एरिया फाईन लेग झोन मध्ये बॉल चालला सीमा पार संघर्षाचा शंकनाद करणारा चौकार. षटकांमध्ये 18 धाबा होत्या त्यानंतर या षटकामध्ये देखील आल्या त्या फक्त आणि फक्त 6 धाबा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6च्या सरासरीने 24 या धावसंख्येवरती. तेवीस धाव फलकावरती साथी स्कोरर माहिती सांगत असताना अंतिम षटकाला सुरुवात होते स्लॉगचे षटक. चोवीस धावा फलकावरती अंतिम षटकाला झाली सुरुवात. फ्लिक केले दिशा दिले फक्त क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल. 1 रन इथे होते कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होत नाही. 1 मध्ये समाधान मानावं लागेल. एकेरीला जास्तीत जास्त प्राधान्य दिले या मॅच मध्ये रियांश वेदांश 11 आणि त्यामध्ये सपसल अपयशी ठरत असताना फलंदाज एकही मोठा फटका अद्याप तरी पाहायला मिळत नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये 2 लगातारचे 4 धावा आपण पाहिले त्याच्यानंतर चौकार येत नाहीये. आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षकाची जजमेंट खऱ्या अर्थानं चुकली होती. पुन्हा एकदा सावरलं स्वतःला आणि दुसऱ्या अटेम्प्टला कॅच ड्रॉप. इथे देखील मिळते सिंगल. 2 लगातारच्या सिंगल येत आहेत. सिंगलला जास्त प्राधान्य दिलं या मॅच मध्ये. सातत्यानं उल्लेख केला जातो या मॅच मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या धावसंख्येवरती. अंतिम 4 बॉलचा खेळ बाकी आहे सत्रातील. अंतिम 4 बॉलचा खेळ बाकी आहे सत्रातील. स्लोवरमन गुडल्यांच्या स्पॉट वरती बॉल योग्य रीतीने टाकलाय. गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे मात्र मिळत आहे धावा 2. दुहेरीच्या मदतीने धावसंख्या 28 या धावसंख्येवरती. बॉल संपले षटकातील 3. अंतिम 3 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रयत्न करावेत. 2 मोठे तरी फटके खेचावे लागतील. सन्मानजनक स्कोर कडे जर जायचं असेल तर इथे 2 बॉल वरती 3 बॉल मध्ये 2 मोठे फटके खेळणं गरजेचं आहे ते रियांश वेदांश 11 संघासाठी. इथे तोच प्रयत्न मोठ्या फटक्याचा. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि तिथे मात्र बघता बघता बॉल डीप स्क्वेअर लेगला सीमापार चौकार.
क्रमांक 5वा बॉल घेऊन तयार होतोय. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका. अंतिम 2 बॉल बाकी होते ना. इथे मात्र ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर अंपायर डिसिजन वेल घेतला या डिसिजन साठी आणि योग्य रीतीने डिसिजन देत असताना पंच जितू लोबी. धावसंख्या 33 या धावसंख्येवरती. 4 बॉल संपले त्या षटकातील. धीम्या गतीने बॉल फेकला होता परंतु दिशा खराब होती या बॉल वरती. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइड खऱ्या अर्थानं स्वीकारली होती फलंदाजांना परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल निर्धावाच्या साह्याने आता अंतिम एक बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या आहे ती 33 या धावसंख्येवर 34 या धावसंख्येवरती. अंतिम एक बॉल. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. आणि इथे देखील फटका फसलाय. व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. आणि इथे बघता बघता 2 धावा पूर्ण. अंतिम एक बॉलचा खेळ बाकी आहे. मागील बॉलवरती स्क्वेअर बॉल आणि त्यानंतर या बॉलवरती 2 धावा. धावसंख्या आहे ती 36. अंतिम एक बॉलचा खेळ बाकी आहे. या 3 बॉलचा विचार केला तर खूप वेळ घेतला गोलंदाजानं. आणि इथे डॉट बॉल. यष्टीरक्षकाची चुकी. तोपर्यंत मिळते फक्त एकच्या मदतीनं ओव्हर नंबर 5 चा देखील खेळ संपला. प्रथम सत्राचा खेळ संपला. पूर्वार्धाचा खेळ संपला. 37 धावा जमवल्यात बॅटिंग करणाऱ्या रियांश वेदांत सिलबननं. आता 38 धावसंख्येची गरज आहे. 30 बॉल आणि 38 धावसंख्येची गरज आहे. तीस बॉल आणि 38चं लक्ष छोटं आहे परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तितकेच प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील.
चला मैदानाच्या मध्ये बॉलची व्यवस्था करा प्लीज. आयोजकांना सूचना आहेत. चॉईस बॉल आहे. तीस बॉल आणि 38 ची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच आपण जरूर पाहताय, परंतु बऱ्याचशा स्पर्धेमध्ये लो स्कोरिंग मॅच आपण टप होताना पाहत असतो आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 10,000 रुपयांचा कॅश प्राइज हा सामना जिंकला. 2 ओव्हरमध्ये जर 38 धावा जमवल्या सामना जिंकवला. 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. सूरज पवार यांच्या माध्यमातून पारितोषिक येत आहे. चला त्यांना विनंती आयोजकांच्या वतीने की पारितोषिक अगोदर जमा करावं. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर, त्यावरती तडाखा पाठवला बॉल फाईन लेगला सीमा पार, फरार चौकार. खऱ्या अर्थानं सूचना येत आहेत सातत्यानं आयोजकांच्या वतीनं. आपल्याच गावाची स्पर्धा आहे त्यामुळे आपलं सहकार्य खूप महत्वाचं आहे. 9 वाजता टाइम रिपोर्ट आहे आपल्यासाठी आणि 9:15 वाजता पहिला बॉल पडेल. इथे डॉट बॉल येतोय. उद्या पुन्हा एकदा विनंती करतोय, उद्या ज्या 2 संघांची पहिली मॅच आहे त्यांना विनंती आहे 9:15 वाजता पहिला बॉल पडला पाहिजे, अन्यथा दोनही संघांना पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांच्या वतीने सूचना येत आहेत. 9 वाजता टाइम रिपोर्ट असेल. दुसऱ्या बॉल वरती चांगल्या रीतीने कमबॅक केलं गोलंदाजानं. 2 बॉल आणि धाव फलकावरती 4. तिसऱ्या बॉल वरती तडाखा आक्रमण, लांबच लांब पाठवलं, आउट ऑफ द पार्क, सीमा पार षटकार. पारितोषिक अगोदर जमा करा, त्यानंतर आम्ही उल्लेख करू. आयोजकांच्या वतीने सूचना येत आहेत. 3 बॉल मध्ये धाव फलकावरती 10. तीन बॉल मध्ये धाव फलकावरती 10. लक्ष छोटं आहे आणि त्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आधीपासूनच आक्रमण सुरू केलंय. लवकरात लवकर सामना फिनिश करण्याचा इरादा आहे बॅट्समनचा, हे आपल्याला साफ सिद्ध होत आहे. 10 धाव फलकावरती 3 बॉल मध्ये. लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी खऱ्या अर्थानं घाई करण्याचा प्रयत्न आहे. 3 बॉल आणि 10 धाव फलकावरती. 28 ची अजूनही गरज आहे. 27 बॉल आणि 28 चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. काय होईल या मॅच मध्ये? 3 बॉल मध्ये 10. क्रमांक 4 बॉल बॅकफुटला जाऊन पुलचा फटका, धमाकेदार फटका आहे. क्षेत्ररक्षक अवेलेबल. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे. थ्रो चांगल्या रीतीने होता परंतु कलेक्शन खराब यष्टीरक्षकाचं. इथे मात्र मिळत आहे धावा 2. आर्यन गौरनं चांगला बॅकअप दिलं. 4-5 दिवस खूप प्रॅक्टिस मध्ये मेहनत घेत होता. आयोजकांच्या वतीनं माहिती आमच्यापर्यंत पोहोचते आणि त्याचाच फायदा मैदानाच्या आतमध्ये होत असताना. प्रॅक्टिस मेक द परफेक्ट मॅन. वेगानं बॉल हाताळलाय अतिरिक्त ऑफस्टिकच्या बाहेर.
धावसंख्या धावफलकावरती 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते. सुयोग गायकवाड माहिती सांगत असताना 13 या धावसंख्येवरती. 38चं लक्ष, 25ची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहे त्या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 25ची गरज आहे. फुलटॉस बॉल आणि तिथे मात्र चुकी. शॉट चुकी 4 धाब्यांपर्यंत पोहोचवते प्रतिस्पर्धी संघाला. 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. तुम्ही सातत्यानं अनुभवलं असेल क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही पाहिलं. इथे वेगवान बॉल, बॅट देखील, बॅटचा फ्लो देखील अगदी जोरात आला होता आणि तिथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. इथे येतो डॉट बॉल. अंतिम क्षणी चांगला रीतीनं गोलंदाजी करत असताना 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा धाव फलकावरती. 21ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत अजूनही 24. या धावसंख्येचं सामना लवकर फिनिश करण्याचा मानस आहे बॅटिंग करणाऱ्या जय मल्हार मोटार्स 11चा. आणि त्याचपूर्वी या धावसंख्या वाचवण्याचा प्रयत्न करताना मैदानात आतमध्ये रियांश वेदांश 11. क्रिकेट असा खेळ त्यात फक्त जिंकण्याची हवे, त्यालाच फक्त क्रिकेट असं नाव आहे. जे सरता सरत नाही ते संपता संपत नाही, ज्यात फक्त जिंकायचं आहे त्याला क्रिकेट असं नाव आहे. जिंकण्यासाठी लढत असत एकमेकाच्या विरोधात दोन संघ. दोन संघांपैकी एका संघाला निश्चित पराभवाचा सामना करावाच लागतो आणि तरी सुद्धा शेवटपर्यंत संघर्ष करणं हे या क्रिकेटचं खरं उदाहरण आहे. तुम्ही क्रिकेटच्या पटलावरती पाहत असा सातत्यानं कडाव प्रीमियर लीग 2024 पर्व 5वे तुम्ही अनुभवताय. दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये उपजतलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अंतिम सत्राकडे आपण आणि सायंकाळचं हे सत्र. कडावचे स्टार गोलंदाज भावेशजी गायकवाड यांचं इथे आगमन झाले. त्यांना विनंती की आपण देखील व्यासपीठावरती थाटामाटात यावे. आयोजकांच्या वतीनं सूचना आहेत. आपलं देखील द वॉर्म वेलकम टू भावेश गायकवाड. 24 बॉल आता 21 धावसंख्येची गरज आहे. चला बाहेरून आवाज देऊ नका प्लीज. आनंद आणि आनंद आपण पाहतोय कडाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून. स्लोवर पण धीम्या गतीनं क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगली फिल्डिंग काऊ कॉर्नर मध्ये आणि तिथे मात्र मिळतायत त्या लॉंग ऑफ मध्ये एकच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. 20ची गरज आहे. या षटकामध्ये सामना फिनिश करण्याचा इरादा आहे तो जय मल्हार मोटार्स 11चा. खेळाडूंकडून माहिती येते की या 5 बॉल मध्ये काही करून तू धावा जमव, परंतु क्रिकेट आहे कधी काय घडेल सांगता येत नाहीये. रनअप मध्ये अडताला थांबवले स्वतःला. पहिल्याच बॉल वरती सिंगल. चला कृपया करून बाहेरून कोणी आवाज देऊ नका. ऑफिशियल्स आणि आयोजक सर्व काही बघून घेतील. प्रामाणिक विनंती आहे. स्लॉट मध्ये बॉल आडव्या बॅट न एक टप्पा अखेर बॉल सीमा पार चौकार.
वर घेऊन मैदानाच्या मध्ये एक फॅन्स गेला होता. आता 4 बॉल मध्ये धावा कुटण्याचा प्रयत्न करेल का फलंदाज? इथे मात्र कमालीचा यारकर. इथे ते डॉट बॉलला धावसंख्या स्थिर राहील ती 22 या धावसंख्येवरती. 16 ची अजूनही गरज बॉल शिल्लक आहेत. 21 बॉल शिल्लक आहेत. 16 धावसंख्येची गरज. एकवीस बॉल 16. धीम्या गतीनं पुन्हा एकदा बीट केलं फलंदाजाला. आणखी एक डॉट बॉल. हा सामना जिंकू शकतो क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील, परंतु त्यासाठी अशा प्रकारच्या निर्धाव बॉलची फेकी करणं गरजेचं आहे. दुसरा लगातारचा डॉट बॉल. 20 बॉल शिल्लक आहे. 16 धावसंख्येची गरज. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतात त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. एक रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय. सहजरित्या 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्या 2 ने पुढे जाते. सुया गायकवाड माहिती सांगत असताना साथी स्कोरर 24 धावा धावफलकावरती 38 पर्यंत पोहोचण्यासाठी 24 पर्यंत पोहोचलाय जय मल्हार मोटार्स 11 हा संघ. 14 ची गरज आहे. धीम्या गतीनं मोठा फटक्याचा प्रयत्न. ताकद होती या बॉलवरती, परंतु गॅप शोधू शकले नाहीत फलंदाज. तिथे होता क्षेत्ररक्षक. इथे 1 न धावसंख्या जाऊन पोहोचती होती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 चा पाठलाग करत असताना 25 या धावसंख्येवरती येणारे 18 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे ती जय मल्हार मोटार्स 11 या संघाला. पवेलियन मध्ये बसून घ्या प्लीज. अठरा बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. क्रमांक 3 षटक मिडल ऑर्डरचे षटक. उल्केश आलाय गोलंदाजी मार्क वरती. 18 बॉल 13 ची गरज आहे. पहिलाच बॉल कमालीचा फटका. नेत्रदीपक फटका. डीप पॉइंटला बॉल फरार होतोय सीमा पार चौकार. टाइम रिपोर्ट असेल 9:15 पहिला बॉल कोणत्याही परिस्थितीमध्ये पडणं गरजेचं आहे. त्यामुळे कोणता संघ जर उशिरा नेत असेल तर त्यांना फायनलाइज केलं जाईल. आयोजकांच्या वतीनं या महत्वाच्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत, याकडे आपण लक्ष द्या. चौकार येथे 13 ची गरज असताना 9 ची अजूनही गरज आहे. इथे मात्र हेलिकॉप्टर पाठवलाय सीमा पार. लँड केलाय आउट ऑफ द पार्क. इट इज अ बिग हिट. षटकार. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करतोय बॅट्समन शरद. एकतर्फी झुंज देतोय आपल्या टीम साठी. 22 या धावसंख्येवरती खेळतो 38 चा पाठलाग करत असताना.
3ची इथून आवश्यकता आहे. इथे देखील क्लासिकल ड्राईव्ह, मोठा फटकाचा प्रयत्न आणि इथे मात्र हवेनिशी बॉल खऱ्या अर्थाने 30 सर्कलमध्ये विसावला. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, तिसरीचा देखील प्रयत्न आणि इथे सामना मात्र जिंकलाय तो जय मल्हार मोटार्स 11. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आणि आजच्या दिवसातील लीग स्टेज मधील सामने इथे संपलेत. उद्याच्या टीमसाठी स्पेशली सूचना आयोजकांच्या वतीनं 9चा तुम्हाला टाइम रिपोर्ट आहे, 9:15